आबाजी सरळ माझ्याकडे आला. खाली मान घालून अंगात जीव नसल्यासारखा तो चालत होता. खोलीत काय आहे हे मला अजून माहिती नव्हते. त्या बाईच्या किंकाळीने मी अस्वस्थ होतो. आबाजी मला काही सांगत नव्हता. तो सरळ माझ्या शेजारी येऊन बसला. मी सरळ विषयालाच हात घातला. हे प्रकरण काय आहे ते मला पण समजायला पाहिजे होते. यावेळी आबाजीने मला सगळं सांगितलं. संपत्तीच्या लोभापायी तो नुसत्या संकटात सापडला होता. त्याचं सगळं घरदार संकटात होतं. आबाजीच्या पापात मी सुद्धा तेवढाच भागीदार होतो. नकळत मी त्यात ओढला गेलो होतो. माझ्या परतीचा मार्ग मी स्वतः बंद केला होता. मला माझे जुने दिवस आठवले. तेव्हा माझ्याकडे एवढा पैसा नव्हता, तरी मी खाऊन पिऊन सुखी होतो. दिवसभर काम केल्यावर रात्री शांत झोप लागायची. आता रात्रीची झोप तर लांबच राहिली. जरा डुलकी लागली की मी दचकून जागा व्हायचो. स्वप्नात ती माणसं यायची ज्यांना मी आबाजीच्या सांगण्यावरून वाड्यावर आणलं होतं. त्यांना खोलीत असलेल्या पिशाच्यापर्यंत घेऊन गेलो होतो. ते खोलीत गेल्यावर निघणाऱ्या किंकाळ्या सतत कानात घुमत असायच्या. पण आता तर पिशाच्याने आबाजीच्या पुतण्याची मागणी केली होती. हे काम त्याला स्वतःला करावे लागणार होते. यात माझा कसलाच सहभाग असणार नव्हता. आता आबाजी काय करणार? पैशासाठी त्या मुलाला पिशाच्याच्या हवाली करणार. माझ्या जागी तू असता तर काय केलं असतं रंगा? त्याला तिथं संपवून टाकला असता. हाताच्या मुठी आवळत मी म्हणालो, तो काय आपल्यासारखा माणूस आहे का? माणूस नसला म्हणून काय झालं? त्याला पण मरण असणारच ना. क्षणात आबाजीचे डोळे चमकले. या पिशाच्याला कायमचे संपवता आले, किंवा तो जिथून आला होता तिथं परत पाठवले तर तो या सगळ्यातून सुटणार होता. रंगा, हा विचार माझ्या मनात तर कधी आलाच नाही. कोणी आहे का माहितीतलं? एक जण आहे, पण तो मांत्रिक वगैरे कुणी नाही. पहिलं त्याचे नाव गणेश होतं. नंतर गणेशाच्या गणाबाबा झाला. त्याला या विषयातलं ज्ञान आहे. तो काहीतरी मार्ग सांगेल. मग आत्ताच त्याच्याकडे जाऊ. मला उठवत तो म्हणाला. मी त्याला घेऊन गावाबाहेरच्या एका झोपडीत गेलो. गणाबाबा तिथेच राहायच्या. तो जास्त लोकात मिसळत नव्हता. त्याला एकांत आवडायच्या. त्याच्या झोपडीत आज अंधार होता. जवळ गेल्यावर आत विजेत चाललेला दिवा दिसला. झोपडीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी त्याला आवाज दिला, पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. दरवाजा उघडून आम्ही आत गेलो. मी विजेत चाललेल्या दिव्यात तेल ओतलं. त्या छोट्याशा झोपडीत बरीच उलथापालथ झाली होती. सर्व वस्तूच्या चिंध्या झाल्या होत्या. जमीन ठिकठिकाणी उकरली होती. गणाबाबा जमिनीत अर्धवट गाडला होता. जणू काही त्याला कुणीतरी जमिनीत ओढलं होतं. शरीर ठिकठिकाणी कुरतडलं होतं. आम्ही लगबगीनं त्याला वर ओढलं. त्याचे अर्धे शरीर गायब होतं. कुणीतरी अतिशय क्रूरपणे त्याचे शरीर फाडलं होतं. हे काम कुणाचे आहे याच्या आबाजीला अंदाज आला. खिडकीत तो म्हातारा उभा होता. त्याच्या डोळ्यातून निघणारा हिरवा प्रकाश आज जास्तच भयानक दिसत होता. त्याच्या हिरव्या डोळ्यात आज लाल रंगाची उभट रेष चमकत होती. आबाजीच्या मनात काय चाललंय हे त्याला समजलं होतं. तो खिडकीतून गायब झाला. आबाजी धावत पळत बाहेर आला. संतपणे पावले टाकीत तो म्हातारा वाड्याकडे निघाला होता. रंगा, हे काम त्याचेच आहे. आपण त्याला संपवायची तयारी करतोय हे त्याला समजलंय. आता तो पिसाळला असेल. मी काय करू रंगा? आबाजी भयंकर घाबरला. हे मला स्पष्ट समजत होतं. घाबरू नका मालक, समज व्यवस्थित होईल. त्याला धीर देत मी म्हणालो, तुम्ही अगोदर वाड्यावर जा. रंगा, तू आज वाड्यावरच थांब. मला त्याची लक्षणं काही बरोबर दिसत नाही.
मी त्याच्यासोबत वाड्यावर गेलो. घरातील मंडळींची जेवण झाली होती. आबाजीची बायको रात्री कितीही वेळ झाला तरी तो आल्याशिवाय जेवत नव्हती. आज मात्र ती जेवण करून चक्क झोपी गेली होती. घरातील सगळीच मंडळी आपापल्या खोलीत जाऊन शांतपणे झोपली होती. फक्त मी आणि आबाजी दोघे जागे होतो. आम्हाला झोपून चालणार नव्हतं. रंगा, मी जरा वर जाऊन येतो. वरच्या मजल्यावर जात आबाजी म्हणाला. मी खाली माझ्या नेहमीच्या जागेवर बसायला गेलो. आबाजी खोलीत गेला. आत नेहमीप्रमाणे शांतता होती. 1-2 मिनिट तो तसाच उभा राहिला. आबाजी खोलीत आला की पिशाच्च त्याच्या समोर यायच्या. अगोदर हिरवी आकृती, नंतर काही दिवसांनी तो म्हातारा. आज पिशाच्च त्याच्या समोर आलं नाही. त्याने आबाजीला आवाजसुद्धा दिला नाही. आबाजी नुसताच खोलीवर नजर फिरवत राहिला. त्याला कसलासा आवाज आला, मांस चावण्याच्या, हाडं चघळण्याच्या. त्याचे लक्ष बाजूच्या कोपऱ्यात गेलं. तिथं गणाबाबाचं अर्धवट शरीर पडलं होतं. तो म्हातारा त्याचे शरीर खात होता. त्याने आबाजीचे रूप धारण केलं होतं. आपल्या हाताच्या पंजांनी तो त्याच्या शरीराचे मोठे मोठे घास तोडत होता. आपल्या सुड्यासारख्या दातांनी मांस चावत होता. मांसाचे मोठे तुकडे गिळत होता. ये आबाजी, असा माझ्यासमोर ये. फिदी फिदी हसत तो म्हातारा म्हणाला. त्याच्या तोंडात नुसतेच मोठे मोठे दात आणि अंधार होता. तो चेहरा, हाताच्या पंजावरून ओघळणारं रक्त पाहून आबाजीला भोवळ यायची बाकी होती. त्याने डोळे घट्ट मिटले. जेव्हा उघडले तेव्हा खोलीत तो एकटाच होता. मी खाली विचार करत बसलो होतो. तेवढ्या जिन्यावरून पळतच आबाजी खाली आला. त्याला धाप लागली होती. कपाळ घामाने भरले होते. खाली येताच तो कोसळला. काय झालं मालक? त्याला हाताचा आधार देत मी म्हणालो. रंगा, आता माझं सगळं घरदार संकटात सापडलंय. आपण त्याला कमी समजून चूक केली. आलेला हुंदका दाबत आबाजी म्हणाला. पण खोलीत नक्की काय झालं? तुम्ही काही पाहिलं का? तो तिथंच होता. तो गणाबाबाचं अर्धवट शरीर आपल्या घशाखाली घालत होता. पण यावेळेस तो माझ्याशी नेहमीप्रमाणे बोलला नाही. त्याच्या नजरेस मी बघू शकलो नाही. एवढं घाबरू नका मालक, तुम्ही जा झोपायला. घाबरलेल्या आबाजीला धीर देत मी म्हणालो. त्याला खोलीपर्यंत सोडून मी माघारी फिरलो. सावध रहा रंगा. खोलीचे दार लावत आबाजी म्हणाला. जर कधी वाड्यावर माझा मुक्काम पडला तर मी मागच्या बाजूच्या खोलीत झोपत असे. गणाबाबा सोबत जे घडलं त्यामुळे मी पण घाबरून गेलो होतो. मला माझाच राग येत होता. मी त्या पिशाच्यापेक्षा कमी पापी नव्हतो. पुढे माझ्यासोबत काय होईल हे मला सांगता येत नव्हते. त्या पिशाच्याच्या क्रोधात माझ्या पण बळी जाण्याची शक्यता होती. विचार करत असताना माझा डोळा लागला. मला जाग आली. बाहेर पावलांचा आवाज येत होता. कोणीतरी पाय घाशीत खोलीबाहेर फिरत होतं. मी घाबरून उठून बसलो. बाहेरचा आवाज बंद झाला. रंगा, फिदी फिदी हसत कोणीतरी मला आवाज दिला. आवाज घोगरा आणि आबाजीसारखा होता, पण आबाजीचा नक्की नव्हता. रंगा, माझ्या यादीत तुझं पण नाव आहे बरं का? पुन्हा तो आवाज आला. मी दरवाजाच्या फटीतून पाहिलं. बाहेर तो उभा होता. हिरवे डोळे, त्यात असलेली लाल रंगाची उभट रेष, जागोजागी घडी पडलेला सुरकुतलेला चेहरा. चादरीच्या आत शरीर आहे का नुसता सांगाडा कळायला मार्ग नव्हता. त्याच्या हाताचे पंजे आणि त्यावरची नखं कोणासही संपवायला पुरेशी होती. फिदी फिदी हसत तो माझ्याकडे बघत होता. हसताना त्याचे सुड्यासारखे दात चमकत होते. बघता बघता तो गायब झाला. दरवाजा उघडून बाहेर जायचा मला धीरच होत नव्हता. मी खोलीत बसून राहिलो. दर्शनी भाग सोडला तर वाड्यात सर्वत्र अंधार होता.
येणाऱ्या संकटाची कल्पना नसल्याने सर्व निवांत झोपले होते. पण आबाजी अजून जागा होता. मध्यरात्रीची वेळ. आबाजीचा भाऊ दिनकर पाणी पिण्यासाठी उठला. त्याच्या खोलीतलं पाणी संपलं होतं. तो उठून स्वयंपाकघरात गेला. पाणी पिल्यावर तो जायला निघाला. त्याच्या समोरून कोणीतरी गेलं. अंगाभोवती काळी चादर लपेटलेला तो म्हातारा. दिनकर त्याच्या मागे गेला. तोपर्यंत म्हातारा वाड्याच्या मागच्या बाजूस आला होता. जिन्याच्या खाली तो पाठमोरा उभा होता. कोण आहे रे तिकडं? दिनकर जोरात ओरडत जिन्याकडे पळाला. त्याच्या आवाजाने मी सुद्धा सावध झालो. दिनकर जिन्याकडे जाईपर्यंत तो म्हातारा वरच्या मजल्यावर गेला होता. दिनकर त्याच्या मागे पळत वर गेला. दिनकर वरच्या मजल्यावर जाताच म्हातारा खोलीत शिरला. कोणताही विचार न करता दिनकर त्याच्या मागे गेला. मी धीर करून खोलीतून बाहेर आलो. मला दिनकर खोलीत जाताना दिसला. मालक, आत जाऊ नका. मी खालून त्याला आवाज दिला. तो त्याने ऐकला असण्याची शक्यता कमी होती. जरी ऐकला असता तरी तो थांबला नसता. दिनकर त्या पिशाच्याला चोर समजत होता. कोण आहे रे? सामोर ये. खोलीत शिरत तो म्हणाला. दिनकर सर्वत्र त्याला शोधत होता. कपाटात, दिवाणाखाली तो कुठेच नव्हता. तो म्हातारा छताला उलटा लटकला होता. दिनकर त्याच्या टप्प्यात आला. अगदी त्याच्या खाली येऊन उभा राहिला. तसा त्याने आपला जबडा उघडला. दिनकरच्या हातावर काहीतरी ओलसर पडलं. खाली असंख्य पायांच्या ओबडधोबड शरीराच्या एका अडीची सावली पडली होती. हातावरचे लाल थेंब पुसत दिनकरने वर पाहिले. बराच वेळ झाला तरी दिनकर खाली आला नाही. माझी चुळबुळ चालू झाली. आबाजी जागा असणार याची मला खात्री होती. मी त्याच्या खोलीबाहेर जाऊन दरवाजावर हलकेच थाप मारली. दुसरी थाप मारण्यापूर्वीच आबाजीने दरवाजा उघडला. काय झालं? त्याने हळू आवाजात विचारले. मी त्याला दिनकर वरच्या खोलीत गेल्याचे सांगितले. आबाजी आणि मी त्याला बघायला वर गेलो. खोलीचा दरवाजा उघडा होता, पण आत कोणीच नव्हते. भिंतीवर, फरशीवर रक्ताचे पंजे उमटले होते. दिनकरची आणि त्याची थोडी झटापट झाली असावी. सगळीकडे रक्ताचे थेंब उडाले होते. त्या बंद पेटीच्या झाकणामधून रक्ताची धार निघत होती. दिनकर आता कधीच कुणाला दिसणार नव्हता. पिशाच्याने आबाजीच्या भावाचा बळी घेतला होता. दोन्ही हातात डोकं पकडून आबाजी खाली बसला. रागाने बेभान होऊन तो पिशाच्याला शिव्या घालू लागला. तसा खोलीत फिदी फिदी हसण्याचा आवाज घुमला. मला खोलीत थांबायची भीती वाटत होती. मी आबाजीला ओढतच बाहेर आणलं. आबाजीच्या घरातील पहिल्या सदस्याचा बळी गेला होता. मी आबाजीला माझ्या खोलीत घेऊन आलो. त्याला खुर्चीवर बसवलं. रंगा, आता माझ्यासमोर एकच पर्याय शिल्लक राहिलाय. कोणता? त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत मी म्हणालो. हा वाडा सोडावा लागेल. पाण्याच्या ग्लासाकडे बघत आबाजी म्हणाला. मला आबाजीचं बोलणं खुडेपणच वाटलं. त्याने वाडा सोडला तरी ते पिशाच्च थोडीच त्याला सोडणार होतं. तो जिथे जाईल तिथे त्याच्या माग काढीत येणारच होतं. मी तसं आबाजीला सांगून बघितलं, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. यापुढे त्याचे कुटुंब एकत्र राहणार नव्हतं. जो तो आपल्या मार्गाने जाणार होता, पण वाड्यात कोणीच राहणार नव्हतं. आबाजी यापुढे वाडा बंद ठेवणार होता. आपण वाडा का सोडतोय हे इतर सदस्यांना सुद्धा समजायला पाहिजे होते. आबाजी याची माहिती पहिल्यांदा आपल्या बायकोस आणि तिच्यामार्फत इतर सदस्यांना देणार होता. 1-2 दिवसात वाडा रिकामा करायचा त्याने विचार केला. आबाजी उठला आणि शांतपणे आपल्या खोलीकडे निघाला. पण रात्र अजून शिल्लक होती. आबाजीच्या खोलीत त्याची बायको दोन्ही हातात चेहरा पकडून ढसाढसा रडत होती.
आबाजीने तिला घरात येणारा पैसा कुठून येतो याचे रहस्य सांगितलं होतं. आपल्या नवऱ्याने पैशासाठी घरात एक अभद्र जीव आणलंय. त्या जीवाला मानवी रक्तमांसाच्या नैवेद्य दाखवून त्याने पैसा मिळवलाय. ज्याच्या कोणताही गुन्हा नाही अशा लोकांना आबाजीने पिशाच्याच्या हवाली केलंय. त्या रक्तामांसाने बरबटलेल्या पैशावर आपण चैन करतोय ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. त्यात ते पिशाच्य आता घरातील लोकांच्या जीवावर उठलं होतं. संकट अगदी गळ्यापर्यंत आल्यावर आबाजीने तिला सांगितलं होतं. आबाजी तिच्यासमोर मान खाली घालून उभा होता. दिनकरच्या बायकोला वंदनाला त्या रात्री पुन्हा जाग आली. दिनकर पाणी प्यायला उठला होता तेव्हा तिची झोप चाळवली होती. वंदनाला दुसऱ्यांदा जाग आली तेव्हा तो जागेवर नव्हता. तो जाऊन खूप वेळ झाला होता. त्याने आतापर्यंत परत यायला पाहिजे होतं. ती खोलीबाहेर आली. स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा होता. आत दिनकर उभा होता. वंदना. दिनकरचा घोगरा आवाज तिच्या कानावर पडला. दोन्ही हाताची घडी घालून तो हसत होता. तिने नीट पाहिले असते तर त्याच्या ओठाआड असलेले 2 सुळे दात तिला दिसले असते. एवढा वेळ इथे काय करताय? तुझीच वाट बघतोय. आपला हात पुढे करत दिनकर म्हणाला. ते काळेकुट्ट हात, त्यावर असणारी मोठी मोठी नखं तिला दिसतच नव्हती. ती दिनकरजवळ जाऊ लागली. क्षणाक्षणाला त्याचा चेहरा बदलत होता. वंदना त्याच्या अगदी जवळ गेली होती. तो पूर्ण बदलला होता. तिच्यासमोर अंगाभोवती चादर लपेटलेला तो म्हातारा उभा होता. हा दिनकर नसून भलताच कोणीतरी आहे याची तिला कल्पना आली. ती भयाने गारठून गेली. तिच्या तोंडातून किंकाळीसुद्धा फुटत नव्हती. श्वास छातीतच अडकला होता. ते राक्षसी हात क्षणाक्षणाला तिच्याजवळ येत होते. तेवढ्यात तिला कोणीतरी मागे ओढलं. ती आबाजीची बायको होती. वाड्यावर घोंगावणाऱ्या संकटाची कल्पना तिला आता सर्वांना द्यायची होती. वंदनाचं नशीब थोर म्हणून ती वाचली. पण या गडबडीत कपाटावर ठेवलेला जाड मिठाचा डबा त्या पिशाच्याच्या अंगावर पडला. तसा तो हिडीस आवाजात किंचाळू लागला. ते मीठ त्याच्या अंगावर पडताच विस्तवाप्रमाणे ठिणग्या निघू लागल्या. अंगावरील चादरीने क्षणात पेट घेतला. चादरीच्या आत एक कुजलेले ठिकठिकाणी फाटलेले शरीर होते. आबाजीच्या बायकोने आणि वंदनाने डोळे झाकून घेतले. हा हिडीस आवाज ऐकून घरातील बाकीचे सदस्य जागे झाले. स्वयंपाकघरात तो अभद्र जीव गडाबडा लोळत होता. आबाजीच्या बायकोने तो कोण आहे याची कल्पना सर्वांना दिली होती. जमेल तेवढे सामान घेऊन सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. वाड्यात एकच गडबड उडाली. जो तो आपापलं सामान घेऊन बाहेर जाऊ लागला. पण घरातील सोनं दागदागिने गायब होते. तिजोरीत सोन्याच्या जागी नुसता कोळसा होता. सगळे वाड्यातून बाहेर पडायला तयार होते. पण त्यांचा जीव सोन्यात गुंतला होता. ते पुन्हा पुन्हा आपली कपाट तपासीत होते. यात बराच वेळ वाया चालला होता. ते पिशाचं पुन्हा आपल्या मूळ रूपात येऊ लागलं. आबाजीची बायको सर्वांवर रागवली. फक्त अंगावरच्या कपड्यानिशी तिने सर्वांना बाहेर जायला सांगितले. तेवढ्यात वाड्यात भयानक किंकाळ्या घुमू लागल्या. भांडणाचे, हसण्याचे, खिदळण्याचे आवाज चारही बाजूंना येऊ लागले. मध्येच कोणीतरी हेल काढून रडत होते. सर्व एकत्र जमले. यात आबाजी कुठेच नव्हता. सगळे त्याला शोधत होते. तो एकटाच वरच्या मजल्यावर चालला होता. दोन्ही खांदे पाडून अगदी शांतपणे स्वतःला मरणाच्या दाढेत झोकून द्यायला. अहो थांबा. आबाजीच्या बायकोने त्याला आवाज दिला. तो क्षणभर थांबला. मागे वळून न पाहता वर जाऊ लागला. आबाजीची बायको त्याच्या मागे जाऊ लागली. तिच्या पाठोपाठ मी आणि आबाजीचे बाकी भाऊ निघाले.
तोपर्यंत आबाजी खोलीत शिरला होता. आम्ही खोलीच्या दरवाजापर्यंत गेलो आणि जागेवरच उभे राहिलो. आत एक नाही, असंख्य लोक फिरत होती. हीच लोक आबाजीने पिशाच्याच्या हवाली केली होती. तो दारुडा मुलगा, ती तालुक्यातून आणलेली तरुण मुलगी, सर्वांचे चेहरे पांढरे फटक पडले होते. चेहऱ्यावर जखमा होत्या. सगळे हेल काढून रडत होते. त्यांनी आबाजीला घेरले. तसा सगळीकडे लाल प्रकाश पसरला. आबाजीच्या तोंडातून एक जीवघेणी किंकाळी निघाली. बाईसाहेब, आत काय चाललंय ते बघू नका. दरवाजा लावत मी म्हणालो. त्या सगळ्यांना ढकलत खाली घेऊन गेलो. यावेळी मी पुढाकार घेतला. सर्वांना बाहेर घेऊन गेलो. रंगा, अरे मी अजून आतच आहे. एका खोलीतून आवाज आला. तो दिनकरचा होता. तो मेलाय हे माझ्या ध्यानातच नव्हते. मी वाड्याच्या मध्यभागी गेल्यावर ते लक्षात आले. मी एकटाच वाड्यात आहे या कल्पनेनेच अंगावर काटा आला. रंगा, सांगितलं होतं ना, माझ्या यादीत तुझं पण नाव आहे. तो म्हातारा माझ्या मागे उभा होता. त्याच्या डोळ्यातील लाल रंगाची उभट रेष निखारे फेकत होती. तो हळूहळू माझ्याजवळ येत होता. दोघांमधील अंतर कमी होऊ लागले. मी हाताच्या मुठीत असलेले जाड मीठ त्याच्या तोंडावर फेकले. मीठ तोंडावर पडताच आगीच्या ठिणगा निघाल्या. तसा तो तरफडू लागला. दोन्ही हातांनी डोळे चोळत हिडीसपणे ओरडू लागला. तेवढा वेळ मला बाहेर जायला पुरेसा होता. मी बाहेर आलो. माझ्या मागे दरवाजा लावून घेतला. आबाजीच्या कुटुंबावर नंतर फार वाईट दिवस आले. एक वेळचे जीवन मिळणे कठीण झाले. काही दिवस ते एका नातेवाईकाकडे राहिले. नंतर गावातील सारी शेती विकून ते दूर निघून गेले. एका वर्षाने ते कुटुंब विभक्त झाले. जो तो आपापल्या मार्गाने निघून गेला. ते परत कधीच गावात आले नाही. रंगाला सुद्धा आपल्या कर्माची फळं लवकरच मिळाले. आबाजीने दिलेली सोन्याची नाणी गायब झाली. पहिलेपेक्षा वाईट दिवस त्याच्यावर आले. तो सतत घाबरलेला असायचा. साध्या साध्या आवाजानेही दचकायच्या. रात्री वेळी अवेळी उठून दरवाजा बंद आहे का ते बघायच्या. घरातून बाहेर निघणे तर त्याने बंदच केले होते. एका अंधाऱ्या खोलीत तो दिवसभर बसून राहायचा. तो एखाद्या अनामिक भीतीच्या सावटाखाली आहे हे त्याच्या घरातील लोकांना समजले होते. अशातच एक दिवस त्याला अर्धांगवायूचा झटका आला. शरीराची एक बाजू कायमची लुळी पडली. तो तसा अंथरुणाला खिळून राहिला. वाड्याचे रहस्य रंगरावने आपल्या मुलाला रावसाहेबाला सांगितले होते. त्यावेळी रावसाहेब नुकताच राजकारणात उतरला होता. त्यात त्याला सतत अपयश येत होते. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पैशाची आवश्यकता होती, जो त्याच्याकडे अजिबात नव्हता. पैशासाठी काही करण्याची त्याची तयारी होती. त्या रात्री रावसाहेबाने वाड्याचा दरवाजा उघडला. कित्येक वर्षांनी त्या दरवाजाला कुणाचा तरी स्पर्श झाला. दरवाजा उघडून त्याने वाड्यात प्रवेश केला. आत मिट्ट काळोख. कसलाच आवाज नाही. एकदम भयानक शांतता. क्षणभर असेच माघारी फिरावे असे त्याच्या मनात आले. पण तो आत चालत गेला. दर्शनी भागातील खोलीत आल्यावर त्याने हातातील टॉर्च चालू केला. प्रकाशाचे गोल वर्तुळ समोरच्या भिंतीवर पडले. रंगरावच्या गोष्टीत वरच्या मजल्याचा उल्लेख वारंवार आला होता. ते पिशाच तिथल्याच एखाद्या खोलीत असणार. तो हळूहळू तो जिना चढून वर गेला. वरच्या मजल्यावरची हवा थंड होती. तो प्रत्येक खोलीत डोकावून बघत होता. प्रत्येक खोलीत काही ना काही जुने पुराणे सामान होते, पण तो कुठेच दिसत नव्हता. यात त्याचा बराच वेळ गेला. रंगरावने सांगितलेली गोष्ट त्याला बंडल वाटू लागली. त्याला पहिल्यासारखी भीती वाटेनाशी झाली. शेवटी तो त्या खोलीत शिरला जिथे असंख्य लोकांचे बळी गेले होते.
जिथे एकदा आत गेलेला माणूस परत बाहेर आला नव्हता. खिडकीसमोर ती काळी पेटी होती. भिंतीवरील रक्ताचे पंजे धुळीने झाकून गेले होते, पण इथेही त्याला कोणीच दिसले नाही. खाली पडलेली एक वस्तू पायाने लाथडत तो माघारी फिरला. ती वस्तू काय आहे हे त्याला माहिती असते तर तो त्या जागी थांबलाच नसता. ती पांढरी वस्तू भिंतीवर आपटून फुटली. एवढा राग बरा नाही रावसाहेब. त्या शांत खोलीत एक आवाज घुमला. रावसाहेबाचे लक्ष एका कोपऱ्यात गेले. भिंतीला खेटून असलेल्या दिवाणावर तो बसला होता. जागोजागी घडी पडलेला सुरकुतलेला चेहरा. रंगरावने जसे वर्णन केले अगदी तसाच तो दिसत होता. बोल रावसाहेब, काय काम काढलंस माझ्याकडे? रावसाहेबाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. भय, आनंद, आश्चर्य असे संमिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. मला पैसा हवाय, घाबरत त्याने उत्तर दिले. तुला पाहिजे तेवढा पैसा मिळेल, पण बदल्यात मलाही काही द्यावे लागेल. तुम्ही मागताल ते मी देईन. बघ, विचार कर. रक्तमासावर जगणारा मी, माझ्या मागण्यासुद्धा तशाच असणार. बोल, आहे कबूल? आपली नजर त्याच्यावर रोखत पिशाच्च म्हणाले. रावसाहेबाने नजर दुसरीकडे फिरवत होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, ठीक आहे. आता काही दिवस तू जे देशील तेच मी भक्षण करेन. फिदी फिदी हसत पिशाच्च म्हणाले. रावसाहेब वाड्यातून बाहेर पडला तेव्हा त्याला नजरेसमोर पैशाचा ढीग दिसत होता. रावसाहेबाने सुद्धा पिशाच्याला बकऱ्याच्या रतीब लावला. बदल्यात पिशाच्च त्याला सोन्याची नाणी देऊ लागला. पण हे काही दिवसच असणार याची रावसाहेबाला कल्पना होती. नंतर पिशाच्याची मागणी वेगळी असणार होती. रावसाहेबाने एक वेगळी शक्कल लढवली. काही दिवसांनी वाड्यात गुप्तधन आहे अशी त्याने अफवा उडवली. ती अफवा सगळीकडे पसरली. गुप्तधनाच्या आशेने लोक रात्री अपरात्री वाड्यात घुसू लागले. कुदळफावड्यांनी जमीन उकरू लागले, पण त्यांच्या हाती फक्त दगड आणि मातीच लागत होती. खोदकाम करून थकलेली लोक पिशाच्याच्या भुकेला बळी पडू लागली. पिशाच्याची मागणी पूर्ण करायला रावसाहेबाला कोणतेही कष्ट पडत नव्हते. गुप्तधनाच्या लालसेने वाड्यात घुसलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीच्या तर अतिशय वाईट अंत झाला. गावातील एका विहिरीत त्यांची प्रेतं सापडली. त्यांच्या शरीरातील डोळे, हृदय, पोटातील आतडी गायब होती. ती प्रेत रस काढलेल्या उसाच्या चवत्यासारखी दिसत होती. वाड्यात गेलेल्या माणसाच्या कुठेच तपास लागत नाही. दरोडेखोरांची टोळी गुप्तधनाच्या लालसेने वाड्यात गेली होती. वाड्यात काहीतरी गडबड आहे. गुप्तधनासोबत वाड्यात एका वाईट शक्तीचा वास आहे या निष्कर्षापर्यंत लोक पोहोचली. मग वाड्यात जाणारा लोकांचा लोंढा थांबला. तोपर्यंत रावसाहेबाला बक्कळ पैसा मिळाला होता. काही महिन्यातच गावाच्या मध्यभागी त्याने बंगला बांधला. बंगल्यासमोर त्याच्या मालकीची 4 चाकी वाहन उभी होती. गावात त्याचे वजन वाढले. महत्त्वाच्या कार्यक्रमात त्याला आवर्जून निमंत्रण दिले जाऊ लागले. एका रात्री तो मोठा माणूस झाला. तालुक्याच्या गावी येणे जाणे वाढू लागलं. मोठमोठ्या पुढाऱ्यांशी गाठीभेटी होऊ लागल्या. निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना तो पैसा पुरवू लागला. लवकरच तालुक्याच्या राजकारणात त्याचे नाव सर्वात वर आले. पण वाड्याकडे कोणी फिरकेनासे झाल्यावर त्याची चिंता वाढली. त्याला शेवटपर्यंत पिशाच्याची मागणी पूर्ण करावी लागणार होती. वाड्यात सतत लोकांचा राबता राहावा यासाठी त्याने वाड्याची दुरुस्ती केली. वाड्याच्या देखभालीच्या नावाखाली तो दूरगावच्या लोकांना तिथे घेऊन यायचा. 2 पैसे जास्त मिळाल्यावर लोक कोणताही विचार न करता तिथे यायची. बऱ्याचदा ते कुटुंबासहित यायचे, पण 1-2 दिवसातच गायब व्हायचे. ते गायब झाले की रावसाहेब दुसऱ्या लोकांना तिथे कामासाठी बोलवायच्या.
तो दूरगावच्या लोकांचीच या कामासाठी निवड करायच्या, कारण आसपासच्या गावातील लोक त्या वाड्याला भिवूनच असायची. यावेळी पिशाच्याने जास्त माणसाची मागणी केली होती. देखभालीच्या कामासाठी दुष्काळी भागातील गंगाराम आणि शेवंता या शेतकरी कुटुंबाला बोलवले होते, तर सावंत आणि त्याचे कुटुंब आपणहून जाड्यात अडकलं होतं. वाड्याबद्दल एवढ्या भयानक घटना ऐकूनही सावंतांनी तिथे राहण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या रात्री त्यांच्या बायकोला सुनीताला तो भयंकर अनुभव आला. तिचे नशीब चांगले म्हणून शेवंताने तिला वाचवले. कोणासही न घाबरणारे पिशाच्च सावंतांचे कुटुंब आल्याने अस्वस्थ झाले होते. एकूण 4 जणांचे कुटुंब, पण तरीही तो घाबरला होता, कारण सावंतांची आई त्या म्हातारीभोवती एक संरक्षण कवच होते. ते कवच तिच्यासोबत सर्वांचे रक्षण करत होते. ती बाई त्याला नको होती. त्या बाईला काही करून वाड्यातून घालव. जमलं तर तिचा जीव घे, नाहीतर मी तुझा जीव घेईन, असा त्याने रावसाहेबाला दम दिला होता. एकाच वेळी शेकडो लोकांना गिळंकृत करण्याची ताकद असलेले पिशाच्च एका वयस्कर बाईला घाबरलं. याचं रावसाहेबाला आश्चर्य वाटत होतं. त्या रात्री रावसाहेबाने आपल्या विश्वासातील 2 लोक वाड्यावर पाठवली. ती लोक दुसऱ्या मजल्यावरची खिडकी तोडून वाड्यात घुसली, पण ते सावंतांच्या खोलीत जाऊ शकले नाही. जणू एखाद्या अज्ञात शक्तीने त्यांचा मार्ग अडवला होता. ती शक्ती त्यांना आत जाऊ देत नव्हती. त्यांनी खोलीत असे काही दृश्य पाहिले की त्यांच्या श्वासात छातीत अडकला. मोठमोठ्याने ओरडत ते वाड्यातून बाहेर पडले, पण त्यांचे आवाज पिशाच्च सोडले तर कोणालाच ऐकू गेला नाही. वरच्या मजल्यावर असलेल्या पिशाच्याकडे हात चोळीत बसण्याशिवाय कोणता पर्याय नव्हता. काय होतं सावंतांच्या खोलीत? घोड्यावर बसलेली, हातात तलवार असलेली एक लहान पितळेची मूर्ती, अगदी 2 फूट उंचीची. ती मूर्ती कोणत्याही देवाची नव्हती. ती मूर्ती सावंतांच्या आईकडे वारसाने आली होती. कित्येक पिढ्यापासून ती त्यांच्या माहेरी पूजली जायची. ती कुणाची आहे याबद्दल त्यांनाही फारशी माहिती नव्हती. एका सिद्ध साधूने ती त्यांच्या पूर्वजांना दिली होती. वाईट काळात ती मूर्ती आपलं रक्षण करेन, अशी त्याच्या माहेरच्या लोकांची श्रद्धा होती. सावंताच्या आईला कोणीच भाऊ बहीण नव्हते. ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांच्या निधनानंतर ती मूर्ती त्यांनी आपल्या घरी आणली. सावंतांना ती मूर्ती सामान्य धातूची वाटायची, पण तिच्यात विलक्षण शक्ती होती. इकडे 4 दिवस झाले तरी सावंतांच्या आईचा बंदोबस्त झाला नाही, म्हणून पिशाच्च पिसाळले होते. तो सगळा राग रावसाहेबावर काढत होता. रावसाहेबाने तिचा बंदोबस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्याला अपयश आले. 4 दिवसापासून उपासमार झाल्यामुळे पिशाच्च खवळले होते. त्या सकाळी तालुक्यातील प्रत्येक गावात एकच चर्चा चालू होती. रावसाहेब 4 दिवसापासून गायब होता. त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली होती. राजकारणात रावसाहेबाचे काही दुश्मन होते. पोलिसांनी चौकशीसाठी त्यांनाही ताब्यात घेतले होते. त्यांचा शोध चालू होता, पण रावसाहेबाचा शोध आता कधीच लागणार नव्हता. स्वतःवरचं नियंत्रण सुटलेल्या पिशाच्याने त्याचा बळी घेतला होता. हाताजवळ असलेली शिकार त्याला मिळत नव्हती, कारण त्यांचे रक्षण तो करत होता. त्यामुळे शेवंत आणि गंगारामला सुद्धा त्याला हात लावता येत नव्हता. त्या रात्री ते पिशाच्च खूपच चवताळलं. त्या कुटुंबाचा घास घेण्यासाठी ते खाली आलं. बंद दरवाजातून अगदी आरपार गेलं. सावंतांचे कुटुंब शांत झोपलं होतं. ती पितळेची मूर्ती एका टेबलवर होती. तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत त्याने सावंताच्या कुटुंबाकडे मोर्चा ओढवला. त्याने आपले राक्षसी हात त्यांच्या भोवती आवळायला सुरुवात केली.
तेवढ्यात त्या मूर्तीमधून सोनेरी प्रकाश बाहेर पडू लागला. बघता बघता ती सोनेरी मूर्ती मोठी होऊ लागली. तिचे पितळी रूप गळून पडलं. काळ्या रंगाचा एक धिप्पाड घोडा खिंकाळत तिथे प्रकट झाला. तोंडातून गरम वाफा सोडत तो खिंकाळत होता. त्याचे खिंकाळणे ऐकूनच पिशाच्याचे कान फाटू लागले. त्याच्यावर तो बसला होता. काळाकुट्ट चेहऱ्याच्या, जाडजूड ओठांच्या. त्याचा एक डोळा अर्धवट झाकला होता, तर दुसऱ्या डोळ्याचा पत्ताच नव्हता. त्या जागी फक्त एक खोपणी होती आणि तिच्या आत नुसता अंधार होता. बाकीचे शरीर सडपातळ होते. उजव्या हातात असलेली तलवार अंधारातही चमकत होती. कोण तू? कुठून आलास? माझ्या मार्गात आडवा का येतोस? मी आलो नाही, मला पाठवलंय. भविष्यात या कुटुंबावर येणारं संकट ओळखून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने फक्त तुझा विनाश करण्यासाठी. करारी आवाजात तो म्हणाला. तू मला नखसुद्धा लावू शकत नाही. विकटपणे हसत पिशाच्च म्हणालं. यावर तो गडगडाटी हसू लागला. पिशाच्याला आपल्या शेवटाची जाणीव झाली. तो आपल्या मूळ रूपात आला. असंख्य पायांची, ओबडधोबड शरीराची ती अळी वळवळत त्याच्या अंगावर जाऊ लागली. त्याने आपली तलवार त्या अळीच्या लिबलिबीत शरीरात खुपसली. तिचा स्पर्श होताच अळीची राख होऊन हवेत मिसळली. खोलीत चाललेला गोंधळ कोणाच्याच कानावर पडणार नाही याची त्याने अगोदरच सोय केली होती. ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते काम झालं होतं. त्याने घोड्याचा लगाम हाती घेतला. एक वार सावंतांच्या आईकडे पाहिलं आणि घोड्याला टाच मारली. तसा काळा पक्षी आकाशात झेपावला. मागे राहिली ती एक सामान्य पितळीची मूर्ती. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.